एमपीएससीवर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार. जिओग्राफीमधील अत्यंत महत्त्वाचा भौगोलिक याच्यामध्ये एमपीएससीवर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार. टॉपिक मस्त आहे है ना. प्राकृतिक भूगोल जो आहे, फिजिकल जिओग्राफी, जिओमॉर्फॉलॉजी, त्यामधील भू हालचाली, अर्थ मूव्हमेंट हा शब्द ऐकला की थोडंसं कन्फ्युजन होते की बाबा काय, पण यातले जे मॅटर आपण लक्षात घेऊ ना तर तेव्हा लक्षात येईल अरे यालेच म्हणतात आमच्या अर्थ मूव्हमेंट, भू हालचाली. ठीक आहे. काय होतं की बऱ्याचशा गाईडमध्ये हे शब्द नाही राहत, आपण ओरिजिनल टेक्स्टबुक वाचत नाही आणि मग फुस्स होते. तर ते होऊ नये म्हणून ह्या शब्दासहित तुम्हाला आज मी समजून सांगणार भू हालचाली. सविंदर सिंगमध्ये छानपैकी डिटेल दिलेला आहे. तर सविंदर सिंगच्या ज्या पुस्तक आहे त्याचा आधार घेऊनच मी हे तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे थोडक्यामध्ये, चार्टच्या फॉर्ममध्ये, व्हेन डायग्राममध्ये. ठीक आहे, राईट. तर याच्यामध्ये कुठल्या प्रकारच्या भू हालचाली असतील, त्याचे कारणं काय आहेत, कशा प्रकारे ते होतात आणि त्याचे परिणाम काय, तर हे थोडक्यात आपण बघून घेऊया. ठीक आहे, चलायचं. पण नेहमीप्रमाणे तुम्हाला माहीत आहे 2 प्रश्न डोक्यात असलेच पाहिजे. तर पहिला प्रश्न तुमच्यासाठी, भू हालचाली बाबत खालीलपैकी अचूक विधाने कोणती? विच ऑफ द फॉलोइंग इज और आर करेक्ट स्टेटमेंट्स विथ रिगार्ड टू दी अर्थ मूव्हमेंट? अ. पर्वत निर्मिती हालचाली ह्या भूप्रक्षोभीय हालचाली असतात. ओरोजेनिक मूव्हमेंट्स आर डायस्ट्रॉफिक मूव्हमेंट्स. ब. जलमग्नता भू हालचाल ही भूखंड निर्मिती हालचाल होय. सब इमर्जन्स मूव्हमेंट इज एपिरोजेनिक मूव्हमेंट. आलं नाही लक्षात? 2 विधानं आहेत, कोणतं अचूक आहे ते तुम्हाला शोधायचं आहे. दुसरा प्रश्न, भू हालचालमध्ये कोणती बाब रचनात्मक शक्तींशी निगडित नाही? नाही म्हटलंय हा. विच इज और आर नॉट रिलेटेड विथ कन्स्ट्रक्टिव्ह फोर्सेस ऑफ द अर्थ मूव्हमेंट. अ. भूकंप प्रक्रिया, अर्थक्वेक प्रोसेस. ब. पर्वत निर्मिती, ओरोजेनिक प्रोसेस. आणि क. त्रिभुज प्रदेश निर्मिती, डेल्टा क्रिएशन प्रोसेस. कोणती नाही आहे निगडीत? कशाशी? रचनात्मक शक्तीशी, कन्स्ट्रक्टिव्ह फोर्सेसशी. आलं? 2 प्रश्न लक्षात आले? मस्त आहेत एकदम. आता मस्तपैकी आपण हे जे आहे प्रक्रिया समजून घेऊया. काय दिसते तुम्हाला? सांगा रे बाबा. इकडे आपला कैलास पर्वत, माउंट एव्हरेस्ट. इकडे लमचा कुठला तरी होय कोलोरॅडोची घडई है ना, राईट, व्हॅलीज. इकडे बाबा भूकंप कुठंतरी आलेला दिसते आणि इकडे होय हा किलीमंजिरो होय का कोणता ज्वालामुखी दिसते है ना. तर आपल्याला काय 4 बाबी दिसतात? एक पर्वत, दुसरं आहे घडई म्हणजे रिव्हर, व्हॅलीज, तिसरं आहे भूकंप आणि चौथं आहे ज्वालामुखी, व्होल्कॅनो. काय अरे बाबा, हा जो आहे पर्वत असा छूमंतर करून आला का? छूमंतर करून आला का? की बाबा सकाळी झोपलो होतो, असा रात्रभर झोपलो, सकाळी डोळे उघडले ना समोर पर्वत, असा झाला का? ते फक्त दंतकथेमध्ये छूमंतरवाली गोष्ट. प्रत्यक्षात आहे का? नाही, प्रत्यक्षात नाही. तर पर्वत जो आहे आपण बघतो माउंट एव्हरेस्ट, माउंट एव्हरेस्टची उंची वाढत आहे असा शब्द वापरतो, बरोबर आहे. हिमालयाची उंची वाढत आहे असं आपण म्हणतो. वाढत आहे हिमालयाची उंची म्हणून याला आपण यंग माउंटन म्हणतो ना. यंग माउंटन काहून? याची उंची वाढत आहे म्हणून. आता आपण यंग आहो कारण की आमच्या बुद्धीची उंची वाढत आहे म्हणून वाढवत सांगता, नाही तर लमचं काही खरं नाही. ठीक आहे. तर यंग माउंटन याला म्हणतो कारण याची उंची वाढत आहे. कशी उंची वाढत आहे? लमचा असा ओढते का? नाही. ठीक आहे. म्हणजेच काय तर आपल्याला असं दिसते की ही काहीतरी डायनामिक प्रोसेस आहे रे बाबा. ही काहीतरी डायनामिक प्रोसेस आहे ज्याच्यामुळे याची उंची वाढत आहे. उंची वाढत आहे तर काय वरून कोणी त्याच्यावर टाकते का? नाही.
तर काहीतरी असं होत आहे जांगडगुत्ता. पण उंची वाढताना दिसते का? जशी लहानशा पोट्ट्याची उंची वाढताना भरकन वाढलं, हो कार्टल आमचं कसं वाढलं बाबा म्हणते. हा, मागच्याच महिन्यात पाहिलं होतं, असं आहे ना, असं होते ना. पण याचं तसं आहे का? नाही. अत्यंत मंद गतीने, अत्यंत मंद गतीने मागच्या याच्यात आपण पाहिलेलं आहे, किती हळूहळू वाढत आहे ते. ठीक आहे, राईट. दुसरं असं, ह्या नदीनं लमच्यानं पूर्ण पोखरून टाकलं. बघा व्हॅली कशी आहे, घडई आहे ती अशी खोलवर. तसं धरलं का, खाच्या 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 खोदलं लमच्या माणसांसारखा लावला डोजरनं. हा, हळू हळू हळू, म्हणजे हे पण कशी आहे, मंद गतीने होणारी आहे. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला दोन प्रकारे काय दिसतात, दोन प्रकार मंद गतीचे, स्लो मोमेंट्स. स्लो मोमेंट्स ह्या अर्थवरच होते ना, पृथ्वीवरच होते ना. मग पृथ्वीच्या हळूवार हालचाली म्हणा संत गतीने, संत गतीच्या भू हालचाली आहेत, है ना, संत गतीच्या आहेत. इकडे पाहिला आता असा भूकंप येते का, येतो 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 आणि हळू 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 असा आहे का, असा असा हलवून टाकते फटकन, आहे का नाही. मग हा कसा झटका देते, हा काय देते, झटका. हा ना, मग होते फटका. तर झटका देते तर असा हळूहळू देते का, मस्त जबरदस्त, एका क्षणात बिलकुल सेकंदाचा असं खटखटखट खतम. बिलकुल ना, आजूबाजूच्या बिल्डिंग खडखडखड, आपण बी बस्सम असं होते. म्हणजे हा काय आहे, जलद, अत्यंत शीघ्र आहे, अत्यंत जलद गतीने सेकंदात, मिनिटही लावत नाही, सेकंदात हलवून टाकते. ज्वालामुखी हा कसा आहे, असा आहे का, येतो 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 असा बुम, है ना, ब्लास्ट करते. काय करते, ब्लास्ट करते. क्षणातच करते की नाही, क्षणातच करते की नाही. बरोबर आहे. म्हणजे ह्या दोन्ही जर आपण भू हालचाली गृहीत धरल्या, त्या कशा आहेत, शीघ्र, फास्ट आहेत, सडन आहेत, इमिडिएट आहेत, इमिडिएट होतात. मग भू हालचाली आपल्याला कसं दिसतात, दोन्ही, हे चार उदाहरण पाहिले. भू हालचाली कशा, दोन प्रकारच्या. भू हालचाली कशा, दोन प्रकारच्या. एक तर मंद मंद धुंद, हळू हळू टिपक टिपक, आणि इथं सडन एकदम झटका, है ना, शीघ्र गतीने. मंद गतीच्या हालचाली आणि शीघ्र गतीच्या हालचाली अशा दोन प्रकारच्या हालचाली आपल्याला पृथ्वीवर दिसून येतात. बरोबर आहे. पण या चारांचंही अवलोकन केलं तर आपल्याला काय दिसते, पर्वत, याची हालचाल झाली कुठून, याची घडई झाली कुठून. तर आपल्याला असं दिसते की याच्यावर पडणारे जे हे आहे, फोर्स आहे, काहीतरी आहे, जुगाड आहे काहीतरी, त्याच्यामुळे होते. पर्वत काही वरून कोणी माती टाकत नाही ना, ढिगार बनवत नाही, ते काहीतरी आतमधून होते. बरोबर आहे. भूकंप काय वरून धरताना हातोडा मारत नाही, बरोबर आहे, आतमधून काहीतरी होते. ज्वालामुखीचा लावा आपण काही ओतत नाही, तो खालून निघते. बरोबर आहे. आणि इथली घडई जी आहे, हे काय खालून कोणी जमीन ओढत नाही, तर वरून घडते. म्हणजेच आपल्याला काय दिसते, कुठल्या प्रकारची तरी अशी परिणाम टाकणारी बाब आहे, जी पृथ्वीच्या अंतरंगातून आहे किंवा पृथ्वीच्या वर वातावरणातून आहे. लक्षात आलं. ह्या चित्रांवरून आपल्याला दोन गोष्टी लक्षात येतात. एक तर भू हालचाली ह्या दोन प्रकारच्या आहेत, एक तर मंद गतीच्या आहेत आणि एक तर शीघ्र गतीच्या आहेत, दोन प्रकारच्या आहेत. परंतु यांच्यावर जे काही बाबीचा परिणाम होऊन ह्या घडत असतील, त्या दोन बाबी ज्या परिणाम टाकणाऱ्या आहेत त्या कशा आहेत, पृथ्वीच्या आतमधून अंतरंगातून आल्या असतील किंवा पृथ्वीच्या वातावरणातून त्याचा कुठेतरी जुगाड झाला असेल. बरोबर आहे, आला लक्षात. तर आता हेच आपण समजून घेऊया, दोन प्रकारच्या भू हालचाली आणि त्याच्यावर जे परिणाम टाकणारे कारक घटक आहेत ते काय आहे. ठीक आहे. तर आपण बघूया पहिल्यांदा सर्वात प्रथम की पृथ्वी तर स्थिर नाही रे बाबा, है ना. म्हणून तर वेगनरने या थेअऱ्या त्या सांगितल्या, पॅन्जिया 1 पॅन्जिया 2 नुसते फिरत राहते इकडे तिकडे, है ना. आपण बरेच वेळा तिकडे जातो, इकडं असा एखाद्या रस्त्यानं, बाबा इथं तर असा पहाड होता यार, पूर्ण हा खचला आमच्या पहाड,
अभि यार पाड खचला. तिकडून आपण गडगड 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 काहीतरी पडताना दिसते, नदी बुजली दिसते, तलाव झाले दिसते, झटकन झटका बसला म्हणून काहीतरी नवीन नदी आलेली काहीतरी दिसते. म्हणजेच आपल्याला काय आहे, या सर्व सृष्टीमधला जो नियम आहे, नॅचरल लॉ, दॅट इज द चेंज, बदल, तो पृथ्वीलाही लागू होतो. बदल हा पृथ्वीचा एकदमच प्राथमिक गुणधर्म आहे. ती सातत्याने बदलत असते. फक्त बदल हा टुपुक टुपुक किंवा एकदम भस्कन होते हे आपल्याला दिसते. आता हा जो बदल आहे तो कुठे होते, भूकवचामध्ये बदल होते. चेंज इन द क्रस्ट ऑफ द अर्थ, आतमधूनही होईल किंवा बाहेरूनही होईल. आणि त्याच्यामुळे त्याच्या आधारावरच आपल्याला काय दिसतात, भू हालचाली, अर्थ मुव्हमेंट दिसून येतात. आणि भू हालचाली जे आहेत त्यामध्ये कोणकोणती प्रक्रिया होते, तर आपल्याला असं दिसतंय की काहीतरी निर्माण होताना दिसते. समथिंग इज क्रिएटेड, काहीतरी नाश, समथिंग इज डिस्ट्रक्टेड, है ना. कुठून तरी नदी आली रे बावा, कशी आली माहित नाही. कोणती नदी गायब झाली रे बावा, कशी झाली माहित नाही. पुनर्निर्माण होते, गेलेल्या वस्तू पुन्हा, बरोबर आहे. रिक्रिएशन आणि प्रतिपाळ म्हणजे मेंटेनन्स जे आहे, जसं आहे तसं बराच काळ टिकून राहतं. आपण म्हणतो हे पहाड माझ्या खापर पंजोबा नाही पाहिलं, माझ्या आजोबा नाही पाहिलं, माझ्या बापा नाही पाहिलं, मी पाहतो माझ्या पोट्टही पाहिन का माहीत नाही. म्हणजे आपल्याला दिसतंय निरंतर मेंटेन केलेलं असतंय. म्हणजेच आपल्याला क्रिएशन, निर्माण, विनाश, डिस्ट्रक्शन, त्याच्यानंतर रिक्रिएशन, पुनर्निर्माण आणि मेंटेनन्स, या चार बाबीं थ्रू आपल्याला काय दिसतात, भू हालचाली होताना दिसतात. काय होतात, भू हालचाली. हे जे आहे निर्माण, नाश, पुनर्निर्माण आणि प्रतिपाळ काय कशामुळे होते, हे आहे जिओ मटेरियल्स. कशाचं आहे, जिओ मटेरियल. जिओ मटेरियल म्हणजे खडक, भूकवच, त्यातल्या आतमधलं प्रावरणामधले होणारे बदल, ह्या सर्व गोष्टी म्हणजे जिओ मटेरियल. आणि त्या भू हालचालीमुळे आपल्याला दिसतंय पृथ्वीच्या वर, पृष्ठभागावर आपल्याला विविध भूरूपे होताना दिसतात. ते जे आहे ते बदल होत असतात, है ना. जिओलॉजिकल चेंज, वेगवेगळे भूरूप, वेगवेगळे, है ना. कधी नदी, कधी व्हॅली म्हणजे आपल्याला दर्या, खोऱ्या, पर्वत, पठारं, है ना. असे विविध गोष्टी आपल्याला दिसून येतात. आणि त्या कशा, आत्ताच मी सांगितलं, शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म, हळूहळू किंवा सडन होताना दिसतात. हे सडन आहे, जलद गतीनं होणाऱ्या, ह्या हळूवार मंद गतीनं होणाऱ्या आपल्याला दिसतात. आणि त्याच्या आधारावर आपण पर्वत शृंखला बघतो, पठारं बघतो, नद्या, खोरे बघतोय, बरोबर आहे. काही यांचं इरोड झालेलं गोष्टी बघतोय. म्हणजेच काय, व्हेराईड रिलीफ, विविध प्रकारचे उठाव, रिलीफ्स आपल्याला दिसून, वेगवेगळ्या मॅग्निट्यूडचे, वेगवेगळ्या, हिमालयाची उंची, हे साऱ्या जगात सर्व पर्वतांची उंची नसेल, काही ठिकाणी टेकड्या पण असतील, बरोबर आहे, राईट. काही नद्या फार खोल गेल्या असतील, तर काही नद्या उथळ असतील. काही मैदानी प्रदेश जबरदस्त विस्तृत असतील, तर काही मैदानी प्रदेश फारच कमी असतील. काही त्रिभुज प्रदेश मोठे झाले असतील, डेल्टाज, काही त्रिभुज प्रदेश छोटेच आणि लांबलचक, वेगवेगळे आकार, वेगवेगळे मॅग्निट्यूड आपल्याला इथे दिसून येईल. गेटिंग द पॉइंट, लक्षात आलंय. म्हणजेच काय, बदल हा निश्चितच आहे, आपल्यातही होतो, बरोबर आहे, राईट. ठीक आहे. मग या भूकवचावर परिणाम टाकणाऱ्या ज्या शक्ती आहेत त्या कोणत्या आहेत रे बाबा, तर पृथ्वीच्या अंतरंगातली एक शक्ती असते आणि पृथ्वीच्या वातावरणातली दुसरी शक्ती असते. पहिली शक्ती भू अंतस्थ, दॅट इज कॉल्ड एज अंतर्गत किंवा अभ्यंतरित, म्हणजे एंडोजेनिक और हायपोजेनिक. पृथ्वीच्या अंतरंगातून, ही पृथ्वी आहे असं पकडा, हे कवच आहे आणि याच्या अंतरंगातून इथे आपल्याला काय दिसतं, प्रावरण आहे. आणि प्रावरण जे आहे ते कसं आहे, खदखदतं आहे, मस्त तप्त आहे, मस्त सेक लागन असा. सेक काय विचारू नका, तिथं जावाच आहे ना, तंदुरी होईन, तंदुरी बी नाही राहीन, जाऊ द्या. तर इथं काय होईल, इथे असणारे बदल प्रावरणातले, त्यातले धक्के, धक्का मारते वर, है ना. धक्का समजते बापूले तुम्ही, बस, है ना, धक्का मारते वर. आणि इथलं जे आहे हे वातावरणातलं, बाहेरचं,
भूबाह्य वातावरणातला आहे, बहिर्गत आहे ना, बाह्य शक्ती आहे, एक्झोजेनिक आणि एपिजेनी. नावं लक्षात ठेवायचे, वेगवेगळे नावं आहेत, बरोबर आहे. इथे वातावरणातलं, इथे आतमधलं. प्रावरण धक्का देते, तापमानामध्ये बदल होते. इथे सूर्याची किरणे आहेत, उष्ण किरण आहे, थंड आहे, आपल्याला दिसेल रात्रीची थंडी, दुपारचं ऊन. पाऊस पडतो है ना, पाऊस पडतो, पावसामुळे पावसाचे थेंब ते इरोड करतात, त्याचं क्षरण होतं त्याच्यामुळे. वाऱ्याचा धक्का, समुद्र आहे त्याचा धक्का लाटेचा, या सर्व बाबी काय आहेत, बाह्यांगत बाबी आहेत. ह्या काय आहेत, बाह्यांगत बाबी. आणि प्रावरण काय, अंतर्गत बाब आहे. म्हणून अंतर्गत फोर्स बल आणि बाह्य फोर्स बाह्य बल असे दोन प्रकारचे बल आपल्याला भूकवचावर परिणाम टाकताना दिसतात. गेटिंग द पॉइंट? ओके. आता एंडोजेनिक किंवा भूअंतस्थ बल आणि भूबाह्य बल एक्झॅक्ट कसं समजून घ्या. तर बघा, पृथ्वीच्या अंतरंगातील औष्णिक स्थिती, काय वर्ड वापरलाय, औष्णिक स्थिती, थर्मल कंडिशन ऑफ द इंटेरियर ऑफ अर्थ. तर आपल्याला दिसतंय की पृथ्वीच्या अंतरंगामध्ये आतमध्ये प्रावरण आहे इथे, आणि प्रावरण जसं जसं खोल जाऊ आपल्याला माहित आहे 100 किलोमीटर पर्यंत तापमान जलद गतीने वाढतं, नंतर हळूहळू वाढतं. का? त्याचं कारण मी आधीच त्या व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे, पाहून घ्या. ठीक आहे. आता इथे इतकं खळखळतं आहे, तर टेम्परेचर कसं आहे, व्हेराइड आहे. कसं आहे, व्हेराइड आहे, बदलत आहे, बदलतं तापमान आहे. आणि बदलत्या तापमानामुळे वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम होतात. आणि मग प्रेशर येतं. कुठलं प्रेशर येतं, आउटवर्ड प्रेशर. कुठलं येतं, आउटवर्ड प्रेशर. बाह्यांगत पुश करतं, बाहेर पुश करतं, बाहेर निघायचा प्रयत्न करतं. आणि त्याच्यामुळे आतमधले जे खडक आहेत, अस्टेनोस्पियरचे है ना, लिथोस्पियरच्या खालचे हे जे खडक आहे, या खडकांमध्ये बदल होताना दिसतोय. कोणता? तर कॉन्ट्रॅक्शन आणि एक्सपान्शन, आकुंचन आणि प्रसरण. कॉन्ट्रॅक्शन अँड एक्सपान्शन, आकुंचन आणि प्रसरण, असं सातत्याने आपल्याला इथे जे आहे आकुंचन आणि प्रसरण है ना, कॉन्ट्रॅक्शन राहील आणि एक्सपान्शन राहील, असं दोन प्रकारचं होतं. आणि त्याच्यामुळे आपल्याला पृथ्वीच्या कवचावर आणि त्याच्या खाली अर्थ क्रस्ट जे आहे त्याच्यासोबत आणि त्याच्या खाली अंतरंगामध्ये थोडं खाली म्हणजे इतक्या भागात, ह्या अस्टेनोस्पियरच्या भागामध्ये आपल्याला दोन प्रकारच्या हालचाली दिसून येतात. कशामुळे? एंडोजेनिक भूअंतस्थ बलामुळे. ठीक आहे. पहिलं कोणतं आहे, समांतर आहे, हॉरिझॉन्टल, आणि दुसरा आहे व्हर्टिकल, ऊर्ध्वपाती आहे. समांतर म्हणजे आपल्याला अशा प्रकारे क्षितिज समांतर दिसेल, आणि ऊर्ध्वपाती म्हणजे व्हर्टिकल अशा प्रकारचं किंवा खाली अशा प्रकारचं दिसेल. आणि याच्याचमुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे उठाव, रिलीफ्स जे आहेत ते होताना आपल्याला दिसून येतात. म्हणजे पर्वत निर्माण होईल, किंवा भूकंप वगैरे आला तर खाई निर्माण होईल, बरोबर. ज्वालामुखी आला तर ज्वालामुखीय आपल्याला पर्वत किंवा प्लॅटू काहीतरी निर्माण होताना दिसेल. म्हणजे इथे निर्मिती हा शब्द येतो, निर्मिती. आणि म्हणून याला, ह्या फोर्सला आपण काय म्हणतो, कन्स्ट्रक्टिव्ह फोर्स. एंडोजेनिक फोर्सला काय म्हणतो, कन्स्ट्रक्टिव्ह फोर्स, रचनात्मक शक्ती. भूअंतस्थ शक्ती रचनात्मक शक्ती. का? कारण की हे कोणते तरी रिलीफ तयार करतं. समांतर प्रक्रिया करून, हॉरिझॉन्टल प्रक्रिया करून किंवा ऊर्ध्वपाती प्रक्रिया करून, वर्टिकल मोमेंट किंवा हॉरिझॉन्टल मोमेंट, आणि त्याच्यामुळे वेगवेगळे भूरूप तयार होऊ शकतात. पर्वत शृंखला म्हणा, पठार म्हणा, हे तयार होतात. म्हणून इथे शब्द काय आहे, कन्स्ट्रक्टिव्ह फोर्स. डोंट बी कन्फ्यूज. भूकंप झाला म्हणजे डिस्ट्रक्टिव्ह नाही, इट्स अ कन्स्ट्रक्टिव्ह फोर्स. सम रिलीफ इज क्रिएटेड, कुठला तरी उठाव निर्माण होतो. भूबाह्य जर बघितलं, बाह्य म्हणजे वातावरणातला आहे, भूबाह्य म्हणजे वातावरणातला आहे. सूर्याची किरणे, सूर्याची उष्णता, रात्रीची थंडी, पाणी, पाऊस, त्याचा होणारा परिणाम, वाहणारं पाणी, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर सी वेव्स
सागरीय लाटा त्यांचा मार भडकन पडते का नाही, समुद्र किनारा गेल्या सांगत गेलेच बापू तुम्ही, है ना. पेरिग्लॅशियल म्हणजे आपल्याला दिसेल की हिमनद्या वाहताना दिसतात आणि त्याचा परिणाम होताना दिसतो. म्हणजे वातावरणातील बदल याच्यामध्ये आपल्याला दिसतोय. डायनामिक प्रक्रिया जी आहे ॲटमॉस्फिअरची याच्यात दिसून येते. लक्षात आलं. मग वारा घ्या, ऊन घ्या, पाऊस घ्या, वाहतं पाणी घ्या, है ना. फ्लुएल म्हणतात त्याला, फ्लुएल, पेरिग्लॅशियल हिमनद्या किंवा आपल्याला सागरीय लाटा ह्या दिसतील, ह्या इथे येणार. आणि याच्यामुळे आपल्याला काय दिसतंय की सागराची लाटा, आता असं काठ आहे आणि हा समुद्र आहे आणि या समुद्राची लाट आली तर काही क्रिएट करेल का. तुम्ही म्हणाल हो सर गुफा तर आहा, अरे बाबा हा कडा होता ना, क्लिप आहे ना, ह्या क्लिपले तोडते म्हणून गुफा. म्हणजे तोडते ना, आधी विध्वंस करते, तोडते विध्वंस करते म्हणून याला अनाच्छादन किंवा विनाशकारी प्रक्रिया, डेन्युंडेशनल किंवा डिस्ट्रक्शनल प्रोसेस म्हणतात. बरोबर आहे. याचं अल्टिमेट काम काय आहे, याचं अल्टिमेट काम आहे की जो आता पहाड बनला, जशी ती क्लिप आहे, आता असा पहाड बनला, त्या पहाडाले खचवणं. समुद्र म्हणजे जे पहाड असते त्या पहाडातून नद्या वाहतात, नद्या वाहताना काय करते, त्याला पोखरते व्हॅली आणि त्याला कमी 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 करत नेते, कमी करत नेते. म्हणजे काय करते, त्याला सपाट करायचा प्रयत्न करते. म्हणून या प्रक्रियेला आपण काय म्हणतो, प्लेनेशन क्रिएशन. हे काय करतं, प्लेनेशन क्रिएशन. हे काय करतं, उठाव. दी एंडोजेनिक फोर्सेस क्रिएटेड द रिलीफ. भूअंतस्थ बल हे उठाव निर्माण करतात आणि एक्झोजेनिक भूबाह्य बल हे काय, प्लेनेशन क्रिएशन करतात. म्हणजे भूपृष्ठभाग सपाट करण्याचं काम करतात. हा वाढवते, हा घटवते. बस पृथ्वी दोन काम करते, वाढवणं घटवणं. आपण काय नुसतं घटवण नाही, असो वाढवणं असलं पाहिजे. मग हे जर डिस्ट्रॉय करतं म्हणून हा कुठला बल आहे, विनाशकारी शक्ती. म्हणजे एक्झोजेनिक फोर्स इज अ डिस्ट्रक्टिव्ह फोर्स. भूबाह्य जो आहे बल, भूबाह्य बल हा विनाशात्मक बल आहे, विनाशात्मक शक्ती आहे. क्लिअर, लक्षात आलं. बेसिक कॉन्सेप्ट आहेत, लक्षात ठेवायचे, कारण की छोटंच विचारतात. एमपीएससी लई सोपी आहे भाऊ, सांगून ठेवतो. फक्त प्रॉपर ओरिजिनल टेक्स्टबुक, जसं मी इथं सविंदर सिंगचं घेतलं आहे फिजिकल जिओग्राफीचं, तसं ओरिजिनल टेक्स्टबुक, त्यातले कीवर्ड्स, त्यातले कॉन्सेप्ट क्लिअर करायचे, संपला काम. ठीक आहे. आता आपण बघूया पुढे. भू अंतस्थ आणि भूबाह्य याच्यात एंडोजेनिक किंवा एक्झोजेनिक फोर्स जर बघितलं तर याचे पुन्हा सब क्लासिफिकेशन होतात बेस्ड ऑन द इंटेन्सिटी ऑफ मुव्हमेंट, तीव्रतेच्या आधारावर. ते इथे मंद धुंद आधी सांगितलं बाबा मी, आता तुम्ही भलताच मंद धुंद घेऊ नका, है ना. मंद हालचाल, टिच्चुक हळूहळू, आणि इथं शीघ्र हालचाल सडन. तर शीघ्र हालचालमध्ये काय सांगितलं होतं मी, कोणतं उदाहरण दिलं होतं, सांगितलं होतं तुम्हाला, व्होल्कॅनो, है ना. म्हणजे ज्वालामुखी सांगितली होती. आणि इथे भूकंप, यस, अर्थक्वेक, भूकंप सांगितला होता. आता हे कसे होते, अचानक काय होते, सडन होते, इमिडिएट, एकदम ॲक्सिडेंटली होते, है ना. त्यामुळे ही सडन प्रोसेस आहे. आता सडन प्रोसेस आहे म्हणजे काय सांगते का, नाही. सडन जरी म्हणला, लक्षात घ्या, सडन जरी म्हणला तरी काही लगेच होत नाही, है ना. हळूहळू क्युम्युलेटिव्ह होत राहते. हे काय आहे, क्युम्युलेटिव्ह टेन्शन आहे. हळूहळू वाढत जातं आणि मग ज्या क्षणाला भूकंप घडते त्या क्षणाला आपल्याला वाटतं आत्ता भूकंप घडला, पण प्रत्यक्षात त्याची प्रक्रिया ही बरीच लॉंग टर्म असते. ज्वालामुखीय प्रक्रिया बरीच लॉंग टर्म असते. त्याच्यात मॅग्मा चेंबर वगैरे सगळं क्रिएट होऊ द्यावं लागतं. भूकंप होताना त्याच्यावर ते फ्रॅक्चर पडायला, जिथे फोकस आहे तिथे फ्रॅक्चर पडायला जे आहे ताण पडावं लागेल, तर त्याला वेळ लागतो आणि त्याच्यानंतरच मग होतं. तर इथे परिणाम जो आहे, इम्पॅक्ट, लक्षात आलं का, ते इम्पॅक्ट हा सडन आहे, पण त्याची प्रक्रिया मात्र लॉंग टर्म आपल्याला दिसून येते. पण आपण काय बघतो, बेस्ड ऑन द इंटेन्सिटी ऑफ मुवमेंट, म्हणून आपण काय शब्द वापरलाय, सडन, शीघ्र हालचाल. स्लो मुवमेंट जी आहे हळूहळू होते, स्लो मुवमेंट जी आहे ती हळूहळू होते.
आणि ती संपूर्ण भूखंडावर किंवा एखाद्या भागावर राहू शकते, किनारपट्टीवर राहू शकते, पण एकदम हळूहळू, म्हणजे आपल्याला दिसत नाही, नॉट विजिबल. नॉट विजिबल, हे विजिबल जसं होतं शीघ्र ते विजिबल होत नाही, हळूहळू कालांतराने हजारो वर्षाची प्रक्रिया आहे, पण ही निरंतर चालत राहते. बरेच वेळा आपल्याला काय दिसते, कंटिन्युअस आहे, निरंतर चालणारी प्रक्रिया आहे आणि हजारो वर्षांना त्याचा परिणाम आपल्याला दिसून येतो. याच्यामध्ये आपल्याला काय उदाहरण घेता येईल, तर पर्वत निर्मिती जी आहे, पर्वत निर्मिती, ओरोजिनी है ना, पर्वत निर्मिती. पर्वत असे एका दिवसात बनतात का, नाही, हळूहळू बनतात. तसंच भूखंड बनतात, पूर्णपणे भूखंड जे आहे ना, तर कॉन्टिनेंट जे आहेत, खंड जे आहेत, ते सुद्धा एकाच वेळेस बनतात का, हळूहळू बनतात. त्यामुळे कॉन्टिनेंटल क्रिएशन, खंडीय निर्मिती आणि पर्वत निर्मिती हा मंद गतीच्या मुवमेंट्स आपल्याला दिसून येतात. एक्झोजेनिक मध्ये जर बघितलं तर त्याचे दोन भाग होतात, परिणामाच्या आधारावर. कशाच्या आधारावर, बेस्ड ऑन द इम्पॅक्ट. हे पण कारण लक्षात ठेवा, कुठला बेस घेतलाय इथे, काय बेस्ड ऑन द इम्पॅक्ट. पहिला आहे विदरिंग आणि दुसरा आहे क्षरण. काय परिणाम होतो त्याच्या आधारावर. विदरिंग जे आहे हे सॉइल क्लिअर करते, तुम्हाला माती, मृदा जी आहे, मृदा निर्मिती ही जी आहे याच्यातून आपल्याला होताना दिसते. आणि इरोजन जर बघितलं, क्षरण, तर याच्यामध्ये आपल्याला एखाद्या ठिकाणची एखादा जिओ मटेरियल जे आहे ते उचलून नेताना दिसते आणि दुसरीकडे टाकताना दिसते. म्हणजे काय होते, रिमूव्ह केल्या जाते, तिथून काढल्या जाते, त्याचं ट्रान्सपोर्ट होतं आणि कुठंतरी डिपॉझिट केल्या जाते, असं आपल्याला दिसेल. आणि त्याच्यामुळे एका ठिकाणी आपल्याला डेनुंडेशनल म्हणजे तिथून काढल्या गेलेले आहेत ते भूरूपे दिसतील, दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सपोर्टिंगचे भूरूप दिसतील आणि तिसऱ्या ठिकाणी डिपॉझिशनल भूरूप आपल्याला दिसतील. 3 प्रकारचे भूरूप इथे दिसून येतात. विदरिंग मध्ये मात्र जे काही बायो एलिमेंट आहेत, सजीव जे आहेत, त्या सजीवांची ही जननी आहे. हे जर नाही तर सजीवच सृष्टी नाही, असं आपल्याला दिसून येतं. गेटिंग द पॉइंट. आता आपण डायस्ट्रोपिक मोमेंटला दोन्ही याला समजून घेऊया. भूखंड निर्माणकारी म्हणजे एपिरोजेनिक आणि पर्वत निर्माणकारी. आता भूखंड निर्माणकारी जर बघितलं आपण तर कशा प्रकारे दिसतंय, अनुलंब बल. कसं दिसतंय, अनुलंब बल, वर्टिकल फोर्स. अशी जमीन वर येते, बरोबर आहे. म्हणजे आपण जर पकडलंय असं कवच, ते कवच असं वर आलंय किंवा कवच खाली गेलंय, कवच वर आलं किंवा खाली गेलंय. ओरोजिनिक मध्ये हे जे कवच आहे हे प्रेशर पडलंय, प्रेशर पडल्यामुळे अशा प्रकारचं टर्निंग, ट्विस्टिंग आपल्याला ज्याला आपण म्हणतो ते तयार झालेलं दिसून येतं. आता हा जो आहे भूखंड निर्मिती, त्याला कोणता फोर्स पडतो, वर्टिकल अनुलंब फोर्स. आणि पर्वत निर्मितीला कोणता फोर्स पडतो, टँजेन्शियल किंवा स्पर्श तलीय फोर्स हा पडताना दिसतो. कोणता फोर्स, स्पर्श तलीय फोर्स, हॉरिझॉन्टल फोर्स म्हणजे क्षितिजाला लागणारा फोर्स. तो कसा फोर्स राहील, असा फोर्स राहील. आणि भूखंड निर्मितीचा फोर्स कसा राहील, असा वर किंवा खाली जाणारा राहील. अपवर्ड फोर्स, वर जाणारा. कोणता फोर्स आहे, अपवर्ड फोर्स, वर जाणारा. आणि खाली येणारा डाऊनवर्ड फोर्स राहील. अपवर्ड फोर्स म्हणजे वर जेव्हा ढकलला जाईल त्याच्यामुळे 2 बाबी क्रिएट होतील. एक तर उत्थान होईल, अपलिफ्टमेंट, किंवा दुसरा होईल उद्गमन, इमर्जन्स. केव्हा केव्हा होईल लक्षात घ्या, जेव्हा संपूर्ण एक खंड, लक्षात घ्या, किंवा त्याचा पार्ट, जेव्हा एखादा संपूर्ण खंड, द होल कॉन्टिनेंट और पार्ट ऑफ द कॉन्टिनेंट इज अपलिफ्टेड, जर तो वर गेला असेल, हा बघा वर गेला, एखादा कॉन्टिनेंट किंवा त्याचा भाग, मोठा विस्तृत भाग असा वर आला असेल, वरच्या दिशेने गेला असेल, त्याला काय म्हणतो आपण, अपलिफ्टमेंट. पण तिथे जर किनारपट्टी असेल कॉन्टिनेंटची किंवा एखादा विस्तृत भूप्रदेशाची किनारपट्टी जर वर आली, किनारपट्टी जर वर आली तर त्याला आपण काय म्हणतो, इमर्जन्स, उद्गमन. हे वर जातं, अपवर्ड. अपवर्ड 2 प्रकारे लक्षात घ्या. कोणतं, पहिलं कॉन्टिनेंट किंवा त्याचा विस्तृत भाग वर येणे,
किंवा एखाद्या कॉन्टिनेंटची किनारपट्टी जी आहे ती वर येणे. गेटिंग द पॉइंट. दुसरा आता खाली जाणे. हा जसा वर येणे तसा हा खाली जाणे, डाऊनवर्ड. उपशमन किंवा खचणे म्हणजे एखादा कॉन्टिनेंट किंवा विस्तृत भाग त्याचा खाली आला असेल तर आपल्याला अशी गॅप दिसते. हे बघा, हा एक कॉन्टिनेंट आहे मोठा आणि त्याचा एक भाग खाली गेलाय, एक भाग वर राहिलेला आहे आणि मग हा कसा प्लॅटू सारखा, एक मोठा प्लॅटू सारखा तयार झाला आहे. दॅट इज कॉल्ड ॲज अ सबसिडन्स. सबसिडन्स दॅट इज खाली जाणे, सबसिडन्स खाली जाणे, उपशमन. ठीक आहे. आणि दुसरं आहे जर किनारपट्टी असेल तर कॉन्टिनेंटचा किनार भाग हा खाली खचल्यामुळे पाण्याखाली गेला. बघा, पाण्याखाली गेला, खाली खचल्यामुळे सी लेवलच्या खाली गेला आहे, समुद्र सपाटीच्या खाली गेलेला आहे. त्याला आपण जलमग्न, सब इमर्जन्स असा शब्द वापरतो. तर आपल्याला काय दिसतंय, भूखंड निर्माणकारी एपिरोजेनिक मोमेंटमध्ये वर्टिकल फोर्स आहे. वर्टिकल फोर्समध्ये अपवर्ड फोर्स आणि डाऊनवर्ड फोर्स आहे. अपवर्ड फोर्समध्ये अपलिफ्टमेंट किंवा इमर्जन्स म्हणजे उत्थान किंवा उद्गमन, आणि अधोगामीमध्ये डाऊनवर्ड मोमेंटमध्ये उपशमन म्हणजे सबसिडन्स किंवा जलमग्न, सब इमर्जन्स दिसून येईल. पर्वत निर्मिती जर बघितली ओरोजेनिक तर दोन प्रकारचा आहे, टेन्शन आणि दुसरा आहे दाब. दुसरा आहे दाब. टेन्शन आणि दाब आपल्याला दिसते. बघा, पहिल्यांदा आहे जर टेन्शन आलं तर प्रस्तरभंग आणि दाब आला तर घडी किंवा वडी, फोल्ड आणि प्रस्तरभंग म्हणजे फॉल्ट. आता हे कसं राहणार, तर जेव्हा टेन्शन म्हणजे ओढणे, पुल अपार्ट ओढणे, पुल अपार्ट ओढणे, एखादी बाब जी आहे ती अशी ओढल्या जाईल तर भेग पडेल, फॉल्ट पडेल, फ्रॅक्चर होईल, रप्चर होईल आहे, तर दॅट इज कॉल्ड एज अ फॉल्ट. आणि कॉम्प्रेस, एखादी बाब दाबल्या जाईल, ही बाब जी आहे दाबल्या जाईल तर काय होणार, अशी फोल्ड, ट्विस्टिंग है ना. आपल्याला ज्याला वॉपिंग म्हणतो, याला आपण काय म्हणतो, वॉपिंग जी आहे ते वॉपिंग होणार, फोल्ड होणार, त्यामुळे तुम्हाला असा उभार जो आहे तो दिसून येईल, म्हणजे पर्वत निर्मिती होताना दिसेल. तर ओरोजेनिक दोन प्रकारे फॉल्ट आणि फोल्ड क्रिएट करताना आपल्याला दिसतात आणि एपिरोजेनिक आपल्याला काय दिसते, अपवर्ड मोमेंट आणि डाऊनवर्ड मोमेंट होताना दिसते. लक्षात आलंय? ठीक आहे. आता आपण बाह्य शक्तीबाबत बघूया. एक्झोजेनिक आहे ना, भूबाह्य शक्ती. भूबाह्य शक्तीमध्ये एका बाजूला आपण बघितलं विदरिंग, अपक्षय, आणि दुसऱ्या बाजूला आपण बघितलंय क्षरण. ठीक आहे. पहिल्यांदा अपक्षय बघूया, विदरिंग. विदरिंग दोन प्रकार होते, एक विघटन होते आणि त्यानंतर विखंडन होते. डिसइंटिग्रेशन अँड डिकम्पोजिशन. विघटन आणि विखंडन म्हणजेच काय, आधी तुकडे तुकडे होते आणि मग तुकड्याचा भुगा होते. आधी तुकडे तुकडे, मोठा खडक आहे, त्या मोठ्या खडकाचे छोटे खडक आणि छोट्या खडकाचा भुगा म्हणजे मृदा, दॅट इज कॉल्ड एज अ डिसइंटिग्रेशन अँड डिकम्पोजिशन. तीन प्रकारे होते, फिजिकल, कायिक, केमिकल, रासायनिक, आणि तिसरा आहे जैविक, बायोलॉजिकल. बरोबर आहे. इथे बघा, फिजिकल होते, याला फ्रीज थॉ सिस्टीम म्हणतात है ना. फ्रीज थॉ म्हणजे ऊन जो आहे, ऊन, वारा है ना, पाऊस, याचा परिणाम जो पडतोय आणि मग तो आकुंचन प्रसरण पावतो आणि आपल्याला काय दिसतंय, फिजिकल डिसइंटिग्रेशन किंवा फिजिकल विदरिंग होत आहे. केमिकल विदरिंग म्हणजे पाण्यामध्ये केमिकल असतात, काय ॲसिडिक पाणी असतं आणि त्यामुळे खडकावरचे जे मिनरल्स आहेत ते विड्रॉल करून घेतं आणि अशा प्रकारचा खडक निर्माण होतो आणि यातलं हळूहळू यातलं मटेरियल निघून जातं, याचं विदरिंग होतं. तिसरं आहे बायोलॉजिकल. म्हणजेच काय, तर आपल्याला असं दिसतंय की एखादं झाड एखाद्या खडकावर लागलं, त्याची मुळं आतमध्ये गेली, त्या मुळांमध्ये रासायनिक पदार्थ सोडल्या जातात, त्यामुळेही डिसइंटिग्रेशन होतं आणि सोबत मुळे जो दाब पडतो त्याच्यामुळे सुद्धा भेगा पडतात आणि मग ते डिसइंटिग्रेट होऊन जातं आणि डिकम्पोज होऊन जातं. सोबत एखादा प्राणी जो आहे आणि तो पोखरतो आणि पोखरून सुद्धा खडकाला पोखरून त्याला विलग करतो, त्याला म्हणतो आपण बायोलॉजिकल. ह्या तिन्ही प्रक्रियेमुळे काय घडतं, तर या तिन्ही प्रक्रियेमुळे आपल्याला दिसतंय मृदा, सॉइल निर्माण होताना दिसते आणि सॉइल जी आहे इट इज द बेस ऑफ अ बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी. पूर्ण
वातावरणातील जेवढ्या बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी होतात, सजीव सृष्टी निर्माण झाली आहे ती केवळ याच्यामुळे. विदरिंग जिथे होणार नाही तिथे आपल्याला कुठल्याही बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटीज दिसून येणार नाही. म्हणजे ह्याच जमेची बाजू अशी आहे की सजीव सृष्टी यांनी निर्माण केलेली आहे. दुसरा पेनेशन प्रोसेसमध्ये म्हणजे समतलीय प्रक्रिया जी आहे त्याच्यामध्ये याचा खूप मोठा रोल आहे. जेवढे भूरूप, जेवढे रिलीफ, उठाव निर्माण झालेत त्याला प्लेन करायचं काम म्हणजे क्षरण. म्हणजे क्षरण, इरोजन. इरोजनमध्ये एक रिमूव्हल आहे क्षरण, दुसरा आहे ट्रान्सपोर्ट वहन आणि तिसरा आहे डिपॉझिशन निक्षेपण. ह्या 3 प्रक्रिया सतत चालू राहतात. कधी क्षरण होईल, ट्रान्सपोर्ट येईल आणि डिपॉझिशन येईल. ट्रान्सपोर्ट झालेला सुद्धा रिमूव्ह केला जाईल पुढे आणि दुसरीकडे डिपॉझिट होईल. जे डिपॉझिट झालं आहे ते सुद्धा क्षरण होऊ शकतं. अशा तिन्ही ज्या सायकल आहे एकमेकांमध्ये गुंतलेल्या आहेत आणि त्याच्या आधारावर 2 प्रकारचे भूरूपे दिसतात. एक क्षरण भूरूपे म्हणजे इरोजनल लँडफॉर्म आणि दुसरं निक्षेपण भूरूपे म्हणजे डिपॉझिशनल लँडफॉर्म. इथे उदाहरण दिलं आहे की जी घडई झाली आहे, दरी झालेली आहे, खोल खाई झालेली आहे, ती कशामुळे झाली आहे? क्षरण भूरूपे. कशामुळे? नदीने सातत्याने त्याचं क्षरण केलं आणि ट्रान्सपोर्ट करून घेतलं. नदीने मुखाशी, नदीच्या मुखाशी म्हणजे समुद्राच्या काठाशी जिथे सातत्याने सर्व गाळ आणून टाकला आणि मोठा भूप्रदेश बनवलाय त्याला आपण म्हणतो त्रिभुज प्रदेश, डेल्टा. जो डेल्टा आहे हे काय आहे? डिपॉझिशनल लँडफॉर्म आहे, निक्षेपण भूरूप आहे. तर क्षरण काय करतं? दोन्ही क्षरण भूरूपे आणि निक्षेपण भूरूपे. हे काय काम करतं? तर सिंपल याच्यात हा जो असा पहाड आहे आणि हे असं आपण सी लेवल आहे याला काय करतं? हे इथपर्यंत आणतं म्हणजे हे पूर्ण खचवून टाकतं अँड देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज अ प्लेनेशन प्रोसेस. याला आपण काय म्हणतो? म्हणून प्लेनेशन प्रोसेस आपण म्हणतोय. ठीक आहे, राईट. सर्व क्लिअर झालं. आता आपण एकत्रित हे समजून घेऊया. एकत्रित मॅप समजून घेऊया. ठीक आहे. भू हालचाल शक्ती लागते. 2 प्रकारच्या शक्ती आहे. आतमधली शक्ती एंडोजेनेटिक भूअंतस्थ, बाह्यात्मक शक्ती आहे भूबाह्य एक्झोजेनेटिक. ठीक आहे. याच्या 2 प्रकार आहेत. 2 मोमेंट, मंद हालचाल स्लो मोमेंट, शीघ्र हालचाल सडन मोमेंट. याला आपण भूप्रक्षोभ म्हणतो, डायस्ट्रोपिझम. याला आपण तीव्र घटना, एक्स्ट्रीम इव्हेंट असा शब्द वापरतो. आता भूप्रक्षोभमध्ये भूखंड निर्माणकारी आहे, एपिरोजेनिक आहे. दुसरं पर्वत निर्माणकारी आहे, ओरोजेनिक प्रोसेस आहे. इथे एक्स्ट्रीम इव्हेंटमध्ये आपल्याला भूकंप, अर्थक्वेक दिसतो आणि ज्वालामुखी प्रक्रिया आपल्याला दिसून येते. भूखंड निर्मितीमध्ये एपिरोजेनिकमध्ये आपल्याला 2 प्रकार दिसतात, उत्थान आणि उद्गमन, अपलिफ्टमेंट आणि सब इमर्जन्स. आणि ओरोजेनिकमध्ये उपशमन आणि जलमग्नता म्हणजे सबसिडन्स आणि सब इमर्जन्स ह्या आपल्याला भूरूपे दिसून येतात. भूकंपामध्ये आपल्याला काय दिसते? फॉल्ट, फ्रॅक्चर आणि लेक्स हे असे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला भूरूपे दिसून येतात. तडा पडलाय, भंग पडलाय, प्रस्तरभंग झालाय ते आहे. ज्वालामुखी प्रक्रियामध्ये आपल्याला लावा पठार आणि लावा मैदान, लावा प्लॅटू आणि लावा प्लेन्स आपल्याला दिसून येतील. एक्झोजेनेटिक याच्यामध्ये आपल्याला 2 प्रक्रिया आहे, अपक्षय प्रक्रिया विदरिंग प्रोसेस आणि इरोजन प्रोसेस क्षरण प्रक्रिया. अपक्षय प्रक्रिया कशी आहे? फिजिकल, कायिक, केमिकल, रासायनिक आणि बायोलॉजिकल, जैविक. याच्यामुळे निर्माण काय होते? सॉइल फॉर्मेशन, मृदा निर्मिती. इरोजन प्रक्रिया, क्षरण प्रक्रिया ही क्षरण करते, इरोड, वहन करते, ट्रान्सपोर्ट, निक्षेपण करते, डिपॉझिट. याच्यामुळे आपल्याला क्षरण भूरूपे इरोजनल लँडफॉर्म आणि निक्षेपण भूरूपे डिपॉझिशनल लँडफॉर्म्स दिसून येतात. आपल्याला खोल घडई याचं उदाहरण दिलेलं आहे आणि याचं त्रिभुज प्रदेश डेल्टा हे दिलेलं आहे. क्लिअर. मॅप समितला, व्हेन डायग्राम लक्षात घ्या. अशा प्रकारे थोडंसं पाठ करा. बाकीचं तुम्ही मेहनत घेता. मेहनतीसाठी नेहमीच ऑल द बेस्ट.